तर मागच्या भागात आपण पाहिलं, आदित्य म्हणतो, मला विश्वास बसत नाही सर, हे सगळं तुम्हीच केलंत. आणि तो भेटवस्तूचा बॉक्स, तुम्ही तो मला का दिलात लपवायला? त्रिपाठीजी म्हणतात, अरे आदित्य, तू अजूनही किती निरागस आहेस. तुला अजूनही माझ्या खऱ्या योजनेचं कारण समजलं नाही? बरं, मी तुला तेही सांगतो. मी तुला तो बॉक्स लपवायला दिला कारण जेव्हा तुला कळेल की रिधिमा अपार्टमेंटमध्ये आली आहे, तेव्हा तुला भीती वाटेल की तिला तो बॉक्स सापडेल. आणि तुझ्यातली तीच घबराट रिधिमाच्या मनातल्या शंकेला अजून मजबूत करेल की तूच चोर आहेस. तुझ्या आवाजातली ती घाईघाई, ती घबराट, ह्यामुळे रिधिमाचा तुझ्यावरचा संशय वाढला. मी स्वतः त्या दृश्यात नसतानाही संपूर्ण परिस्थिती माझ्या मनाप्रमाणे वळवली आणि आता शेवटी माझी योजना यशस्वी झाली. रिधिमाच्या हृदयात तुझ्याबद्दलचा द्वेष निर्माण झाला. मी जिंकलो आदित्य, मी जिंकलो. आदित्य म्हणतो, पण अशा विजयाचा उपयोग काय सर? असा विजय ज्याने तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावरून हसू हिरावून घेतलं? श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात, मला माहीत आहे की रिधिमा आता दुःखी आहे, पण वेळ सर्व जखमा भरून काढतो. मला खात्री आहे काही काळानंतर ती हे सगळं विसरेल आणि तिच्या आयुष्यात पुढे जाईल. मला माहिती आहे तू एक चांगला माणूस आहेस आदित्य, पण तुझी सर्वात मोठी चूक म्हणजे तुझ्या आवाक्याबाहेरच्या मुलीवर प्रेम करणं. तुला तिच्यावर प्रेम करायची हिंमतच करायला नको होती. आणि आता रिधिमाने तुझ्याशी नातं तोडलं आहे. मला तुझा तिच्या आसपासही मागमूस नको आहे. मला हवं आहे की तू केवळ हे अपार्टमेंटच नाही, तर हे गावही सोडून जा. आदित्य पूर्णपणे खचलेला, काही बोलू शकला नाही. त्याला समजलं होतं की त्याने रिधिमाला कायमचं गमावलंय. आदित्य म्हणतो, ठीक आहे सर, मी रात्री पडायच्या आधी हे गाव सोडून जाईन. आदित्यच्या या उत्तराने त्रिपाठीजींच्या चेहऱ्यावर परत एकदा ती दुष्ट स्मित रेषा उमटली. त्रिपाठीजी म्हणतात, चांगलं, आयुष्यात पहिल्यांदाच तू बरोबर निर्णय घेतलास. असं म्हणून त्रिपाठीजी अपार्टमेंटमधून निघून गेले, आदित्यला एकटा, दुःखी, तुटलेला आणि निराश सोडून. रात्र झाली होती. आदित्य खांद्यावर बॅग घेत आपल्या बाईकवर बसून रिधिमाच्या हवेलीत आला. दारात त्याला श्यामलाल भेटला. आदित्य हळू आवाजात म्हणतो, हॅलो श्यामलाल काका, रिधिमा घरी आहे का? मला तिच्याशी भेटायचं होतं. श्यामलाल म्हणतात, रिधिमाबाई आपल्या खोलीत आहेत, पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे की कोणालाही आत पाठवू नये. त्यांना थोडा वेळ एकटं राहायचं आहे. आदित्य विनवणी करत म्हणतो, काका कृपया, ही माझी शेवटची भेट असू शकते तिच्याशी. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज मला तिच्याशी भेटू द्या. आदित्यच्या चेहऱ्यावरचा दुःखाचा भाव पाहून श्यामलालचं हृदय द्रवलं. त्याला आदित्यची वेदना जाणवली. श्यामलाल म्हटले, बरं, तू थांब, मी आज जाऊन आधी विचारतो. आदित्य म्हणतो, ठीक आहे काका, धन्यवाद. श्यामलाल आत गेला आणि क्षणातच परत आला. श्यामलाल म्हणतो, रिधिमाबाईंनी तुला आत बोलावलं आहे, तू तिच्या खोलीत जाऊ शकतोस. आदित्य म्हणतो, धन्यवाद काका. असं म्हणत तो रिधिमाच्या खोलीकडे गेला. खोलीच्या दारापाशी पोहोचून आदित्य थांबला. आदित्य म्हणतो, मी आत येऊ का रिधिमा? रिधिमा पाठ फिरवून अश्रूंनी लाल डोळ्यांनी म्हणते, नाही, जे काही बोलायचं आहेस इथून उभं राहून बोल. आदित्य विनंती करत म्हणतो, कमीत कमी बोलताना तुझा चेहरा पाहू शकतो का मी? रिधिमा म्हणते, तुझा माझ्यावरचा हक्क संपलाय आदित्य. जे बोलायचं आहे ते बोल आणि इथून निघून जा. रिधिमाच्या शब्दांनी आदित्यच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आदित्य म्हणतो, रिधिमा, मी तुला तुझ्या अपार्टमेंटच्या किल्ल्या द्यायला आलोय, कारण मी ते अपार्टमेंटच नाही तर हे शहरसुद्धा कायमचं सोडून चाललोय. आज माझ्यासोबत जे काही झालं त्याबद्दल मला तक्रार नाही. आयुष्याकडून मी काहीच अपेक्षा ठेवत नाही, पण माझं मन फक्त एका गोष्टीमुळे तुटलंय की जिच्यावर मी सर्वाधिक प्रेम केलं तिनेच मला कधीच समजून घेतलं नाही. मी खरंच ती पैशांची बॅग चोरी केली नव्हती. रिधिमा, मी चोरी केली नव्हती. रिधिमा दुःखी पण कठोर स्वरात म्हणते, आदित्य, तू कितीही वेळा सांग, सत्य बदलणार नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुझा खरा चेहरा पाहिलाय. मी ते दुर्लक्ष करू शकत नाही. तुझे खोटे अश्रू मला वितळवणार नाहीत. आदित्य म्हणतो, बरं रिधिमा, जे तुला वाटतं ते बोल. शेवटी हे आयुष्य मला जगायला शिकवलंस तूच, नाहीतर मी कित्येक वर्षांपूर्वीच आयुष्य संपवलं असतं. म्हणून तुला हक्क आहे काहीही म्हणायचा. मी तक्रार करणार नाही. रिधिमाच्या हृदयाचा एक कोपरा ओरडत होता की आदित्यला थांबवावं, पण तिच्या मनात वडिलांनी निर्माण केलेला द्वेष तिला तसे करू देत नव्हता. रिधिमा कुतूहलाने म्हणते, मग आता कुठे जाणार आहेस? आदित्य म्हणतो, मला माहीत नाही रिधिमा. आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, ना स्वप्न ना इच्छा. मी फक्त तिथे जाईन जिथे आयुष्य मला घेऊन जाईल. या टेबलावर किल्ल्या ठेवतो,
स्वतःची काळजी घे, असं म्हणून आदित्य किल्ला टेबलावर ठेवतो आणि खोलीतून बाहेर पडतो. तो हवेली सोडून बाईकवरून निघून जातो. रिधिमाने डोळे मिटले आणि तिच्या गालावरून अश्रू ओघळले. तिचं मन जड झालं होतं. ती नेहमी ताकदवान मुलगी होती, पण आज तिला स्वतःच्या भावनांच्या ओझ्याखाली कोसळल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला त्रिपाठीजी आपल्या खोलीत आरामात खुर्चीवर बसून बाल्कनीकडे तोंड करून सिगार ओढत होते. तेव्हा श्यामलाल आत आला. त्रिपाठीजींनी चेहरा न वळवता ओळखलं की तो त्यांचा निष्ठावंत सेवक श्यामलाल आहे. त्रिपाठीजी म्हणतात, या श्यामलाल. श्यामलाल दुःखी चेहऱ्याने म्हणतो, साहेब, फक्त सांगायला आलो होतो की आदित्य इथे आला होता. त्याने रिधिमाबाईंना किल्ल्या दिल्या आणि हवेली सोडून गेला. त्रिपाठीजी जिंकलेल्या स्मित हास्यासह म्हणतात, मला माहिती आहे. मी सगळं ऐकलं. शेवटी मी त्या घाणेरड्या आदित्यला माझ्या मुलीच्या आयुष्यातून दूर केलं. श्यामलालच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता, फक्त दुःख होतं. श्यामलाल म्हणतो, साहेब, जर परवानगी द्याल तर मी काही बोलू का? त्रिपाठीजी म्हणतात, हो नक्की श्यामलाल. आज मी खूप आनंदात आहे. तू काहीही बोल, मी थांबवणार नाही. श्यामलाल म्हणतात, साहेब, आयुष्यभर मी तुमच्यासाठी काम केलं. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली. पण आज जे काही झालंय त्यात मला आनंद नाही, मला दुःख आहे. त्रिपाठीचे गंभीर होत म्हणतात, याचा अर्थ काय श्यामलाल? श्यामलाल धैर्याने म्हणतो, माफ करा साहेब, पण तुम्ही खूप चुकीचं केलं. रिधिमाबाईला आदित्यसारख्या चांगल्या मुलापासून दूर करून फार अन्याय केला. हे ऐकताच त्रिपाठीजी रागाने खुर्चीतून उठले आणि संतापून श्यामलालकडे वळाले. त्रिपाठीजी म्हणतात, काय बडबडतोयस श्यामलाल? विसरलास का? तू फक्त माझा एक सेवक आहेस. श्यामलाल म्हणतो, मी काही विसरला नाही साहेब. मला माहिती आहे मी कोण आहे. पण आत्तापर्यंत तुम्ही रिधिमाच्या मनात आदित्यबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी जे काही केलं त्यात मी गप्प बसलो. उलट तुमच्या मदतीलाही आलो. त्या रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा तुम्ही, आदित्य आणि रिधिमा हॉलमध्ये बसले होते, तेव्हा तुम्ही मला मुद्दाम येऊन पैशांच्या बॅगेबद्दल बोलायला सांगितलं होतं आणि मी तेच केलं. पण आता तेवढ्यात त्रिपाठीजी रागाने म्हणतात, श्यामलाल, तू तुझ्या औकात विसरलास का? निघ माझ्या नजरेतून. श्यामलाल काही न बोलता खोलीबाहेर आला, पण बाहेर येताच तो थपकून गेला. कारण रिधिमा दाराबाहेर उभी होती. तिने त्यांचं सगळं संभाषण ऐकलं होतं. आकाशात गडगडाट झाला आणि रिधिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. रिधिमा राग आणि दुःखाने वडिलांकडे पाहत म्हणते, बाबा, तुम्ही इतके क्रूर कसे काय होऊ शकलात? तुम्हाला माहीत होतं की आदित्य माझ्यासाठी काय आहे, तरीसुद्धा तुम्ही मला त्याच्यापासून दूर केलं. मी समजले होते की तुम्ही बदललात, पण मी मूर्ख होते. खरं तर दोष तुमचा नाही, दोष माझाच आहे. मला आदित्यच्या सोबत उभं राहायला हवं होतं, पण मीच त्याला चोर ठरवलं. त्याला मी खूप वेदना दिल्या बाबा, खूप वेदना. हे बोलून ती गुडघ्यावर कोसळली. तिचे डोळे सतत वाहत होते. मिस्टर त्रिपाठी म्हणतात, मला माफ कर बाळा. रिधिमा अत्यंत रागाने उठून म्हणते, नाही, मला तुमची मुलगी म्हणण्याचा अधिकार तुम्ही गमावला आहे. लहानपणापासून मी तुमच्या प्रेमासाठी तडफडत होते आणि आज माझं खरं प्रेम मिळालं तर तुम्ही तेही हिरावून घेतलं. तुम्ही माझे बाबा होऊच शकत नाही. मिस्टर त्रिपाठी म्हणतात, रिधिमा, असं नको बोलूस. रिधिमा थंड आवाजात म्हणते, आता काहीही बोलून माझं मन मवाळ होणार नाही. मी आदित्यला लगेच फोन करणार आहे, त्याच्याकडे माफी मागणार आहे. असं म्हणत ती खोलीतून बाहेर पडली आणि हॉलमध्ये जाऊन आदित्यला फोन केला. दरम्यान आदित्य बाईकवरून चव्हाणपूर शहराच्या सीमेवर असलेल्या डोंगराळ महामार्गावरून जात होता. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. आकाशात गडगडाट होत होता. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर रिधिमाचं नाव पाहताच त्याने घाईघाईने फोन उचलला. आदित्य डोळ्यात पाणी भरून म्हणतो, हॅलो. हॅलो रिधिमा. रिधिमा रडत म्हणते, हॅलो आदित्य. आदित्य म्हणतो, मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की तू मला फोन केलास. रिधिमा म्हणते, माफ कर आदित्य, खूप माफ कर. मला आत्ताच समजलं की बाबांनी कशी एक घाणेरडी योजना रचली होती तुला माझ्यापासून दूर करण्यासाठी. आदित्य म्हणतो, मी खूप वेळा तुला माझे निरपराधीपणा सांगितला होता रिधिमा, पण तू मला विश्वास ठेवला नाहीस. रिधिमा म्हणते, माहिती आहे आदित्य, पण माझं मन इतक्या द्वेषाने भरलं होतं की मला सत्य दिसलंच नाही. मी खूप चुकीचं केलं. आदित्यने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रिधिमाला सांगितलं, ठीक आहे रिधिमा, मला तुझ्याबद्दल काहीही तक्रार नाही. तू मला जाणीवपूर्वक दुखावलं नाहीस. मी समजतो, खरंच समजतो. रिधिमा हळू आवाजात पण ठामपणे उत्तर देते, आता तरी परत ये ना माझ्याकडे आदित्य. हे अंतर मी आता अजिबात सहन करू शकत नाही.
बाबांना आपलं नातं आवडलंय की नाही याची मला आता काहीही पर्वा नाही. मी त्यांच्याशी नातं तोडलं आहे. मला फक्त तू हवा आहेस. परत ये. आपण लवकरात लवकर लग्न करूया. आदित्य थोडा थबकला. पण रिधिमा, मी अजून तुझ्याशी लग्न करायला पात्र नाही. रिधिमाने त्याला तोडतच सांगितलं. मला माहीत आहे, तुला आधी काहीतरी करून दाखवायचं होतं. स्वतःला माझ्या योग्य सिद्ध करायचं होतं. पण आता मला अजून वाट पाहावत नाही. आपण लग्न करूया. आदित्य, तुझ्याकडे जेवढं आहे त्यात मी आनंदाने राहीन. मला फक्त तुझं प्रेम हवं आहे, बाकी काहीही नाही. चल लग्न करूया. रिधिमाचे शब्द ऐकून आदित्यच्या डोळ्यातले दुःखाचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलले. ठीक आहे रिधिमा, मी परत येतोय तुझ्याकडे. मी परत येतोय, असे तो रडत हसत म्हणाला. रिधिमा ही आनंदाने म्हणाली, लवकर ये माझे प्राण. तुझी रिधिमा आतुरतेने वाट पाहते आहे. कॉल संपवल्यानंतर आदित्यने ताबडतोब बाईक वळवली आणि परतीचा प्रवास सुरू केला. त्याच्या मनात फक्त सकारात्मक विचार होते. रिधिमासोबतचे भविष्यातले क्षण, एकत्रित जीवनाची स्वप्न. तो शक्य तितका लवकर रिधिमापर्यंत पोहोचावा म्हणून वेगाने गाडी चालवत होता. पण त्या आनंदी विचारांमध्ये हरवलेला आदित्य समोरून वेगाने येणारा ट्रक पाहू शकला नाही. तीव्र वळणावर त्याची नजर गेली तेव्हा खूप उशीर झाला होता. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे तो ताबा गमावून बसला आणि बाईक सकट खोल दरीत कोसळून खाली नदीत पडला. इकडे महालात रात्र बरीच झाली होती. तरीही रिधिमा हॉलमध्ये उभी होती आदित्यची वाट पाहत. तासनतास गेले पण तो अजून परतला नव्हता. तिने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. श्यामलाल हॉलमध्ये आला. त्याने रिधिमाच्या चेहऱ्यावरची काळजी लगेचच ओळखली. काय झालं रिधिमा मॅडम? त्याने विचारलं. रिधिमा चिंतेने म्हणाली, आदित्य अजूनपर्यंत परतला नाही काका. मी कित्येक तासांपासून वाट बघते आहे. समजतच नाही काय झालंय. तो खूप आधी निघाला होता इथे यायला, पण अजूनही काहीच पत्ता नाही. मी खूप चिंतेत आहे काका. काय करू तेच कळत नाही. श्यामलाल तिला धीर देत म्हणाला, काळजी करू नका रिधिमा मॅडम. तो परत येईल, नक्की परत येईल. पण रिधिमा म्हणाली, मग एवढा वेळ का लागतोय? हवामानही खूप खराब आहे बाहेर. खूप वाईट विचार मनात येऊ लागले आहेत आता. अचानक तिचा फोन वाजला. आदित्यचा कॉल. रिधिमाने क्षणाचाही विलंब न करता कॉल उचलला. हॅलो आदित्य, मी खूप चिंतेत होते यार. तू कुठे आहेस? अजूनपर्यंत आला नाही का महालात? काय एवढा उशीर होतोय? तिने काळजीने प्रश्नांचा भडीमार केला. पण फोनच्या दुसऱ्या टोकावरून एक अनोळखी आवाज आला. हॅलो मिस रिधिमा बोलताय ना? रिधिमा गोंधळली. आदित्यच्या फोनवरून अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकून ती घाबरली. हो, पण तुम्ही कोण? आणि आदित्यच्या फोनवर काय करताय? आदित्य कुठे आहे? मिस रिधिमा, मी इन्स्पेक्टर अनुराग जैन बोलतोय. चव्हाणपूरच्या डोंगर रस्त्यावर एका बाईकचा अपघात झाला आहे. आम्हाला त्या ठिकाणी हा फोन सापडला. हा फोन बहुधा त्या व्यक्तीचाच असावा ज्याचा अपघात झाला आहे. हे ऐकताच रिधिमा जणू जागीच थिजली. तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. डोळे भीतीने मोठे झाले आणि अश्रूंची धार वाहू लागली. कुठे आहे आदित्य? तो तो ठीक आहे ना? ती रडत रडत विचारू लागली. इन्स्पेक्टर उत्तरला, मी तुम्हाला फोनवर सगळं सांगू शकत नाही मिस रिधिमा. तुम्ही शक्य तितक्या लवकर इथे या. भीतीने थरथर कापणाऱ्या आवाजात रिधिमा म्हणाली. हो, मी मी लगेच येते इन्स्पेक्टर. मी लगेच येते. रिधिमाने पटकन श्यामलाला फोनबद्दल सगळं सांगितलं आणि घाईघाईने घराबाहेर पडली. तिच्या मनात भीती आणि चिंतेची लाट उसळली होती. अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्यावर काय दिसेल हे तिलाच कळत नव्हतं. चव्हाणपूरच्या डोंगर रस्त्यावर पोहोचल्यावर तिला लोकांची गर्दी दिसली. नजरेस पडलेले इन्स्पेक्टर अनुराग जैन यांच्याकडे ती धावत गेली. रिधिमा हळूच म्हणाली, एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टरने विचारलं, तुम्ही मिस रिधिमा आहात का? रिधिमा थरथरत्या आवाजात उत्तरली, हो हो, मीच रिधिमा आहे. पण सगळं ठीक आहे ना? माझा आदित्य कुठे आहे? तो बरा आहे ना? इन्स्पेक्टरने गंभीर चेहऱ्याने सांगितलं. माफ करा मिस रिधिमा, आमच्या तपासानुसार तुमच्या मित्राच्या बाईकवरील ताबा सुटला आणि तो बाईक सकट नदीत कोसळला. आम्हाला त्याचा फोन आणि बाईक सापडली, पण दुर्दैवाने त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. हे ऐकताच रिधिमाचे डोळे अश्रूंनी भरले. हे तुम्ही काय म्हणता इन्स्पेक्टर? म्हणजे तुम्हाला आदित्य सापडला नाही? पण पण त्याचा अर्थ काय? ती घाबरत घाबरत विचारू लागली. इन्स्पेक्टर दीर्घ श्वास घेत म्हणाले, पहा मिस रिधिमा, मला खोटी आशा द्यायची नाही. अपघाताच्या वेळी नदीत पाण्याचा प्रवाह खूप वेगाने वाहत होता. इतक्या जोरदार प्रवाहात एखादा प्रोफेशनल पोहणारा सुद्धा स्वतःला वाचवू शकला नसता. म्हणून मला हे सांगावं लागतंय की आदित्य आता या जगात नसण्याची शक्यता जास्त आहे. हे ऐकून रिधिमाचं जगच कोसळलं.
तिच्या आयुष्याचं प्रेम आदित्य आता नसेल ही कल्पनाच असह्य होती. ती जोरात ओरडून रडू लागली. फ्लॅशबॅक संपतो. गाडीचा वेग कमी होता, कारण चव्हाणपूरचं स्टेशन जवळ आलं होतं. शिट्टीचा आवाज वातावरणात घुमला आणि प्रवास संपल्याची चाहूल लागली. हातात ट्रॉली घेत रिधिमा ट्रेनमधून खाली उतरली. जन्मगावच्या परिचित दृश्यांनी आणि आवाजांनी तिचं मन नॉस्टॅल्जियाने भारून गेलं. पण गावच्या त्या स्वागतामध्येही तिच्या चेहऱ्यावरचं दुःख काही केलं पुसलं नाही. ते दुःख जणू तिची सावली बनून तिच्या मागे सतत असणार होतं. स्टेशन बाहेर पडताच तिने टॅक्सी घेतली आणि वडिलांच्या महालाकडे निघाली. रस्त्यावरून जाताना तिने चव्हाणपूरचे परिचित रस्ते, इमारती आणि ठिकाणं पुन्हा पाहिली. काळ कितीही पुढे गेला तरी त्या जागा तशाच उभ्या होत्या. महालाजवळ पोहोचल्यावर तिच्या मनावर भावनांचा उधाण आलं. ती हळूहळू भव्य प्रवासद्वारातून आत शिरली. तिचं हृदय जुन्या आठवणींनी जड झालं होतं. मुख्य दरवाजा उघडाच होता. आत शिरताच तिला महालातील शांतता अंगावर येत असल्यासारखी वाटली. अचानक तिची नजर भिंतींवर गेली, जिथे तिच्या लहानपणापासून तारुण्यापर्यंतचे फोटो टांगलेले होते. ती त्या भिंतीजवळ जाऊन फोटो पाहू लागली. आठवणींमध्ये ती हरवून गेली. हॅलो रिधिमा बेटा. अचानक मागून आलेला ओळखीचा आवाज तिला वास्तवात परत आणतो. ती वळून पाहते तर तिचे वडील मिस्टर त्रिपाठी व्हीलचेअरवर बसलेले होते. ते आता अगदी अशक्त दिसत होते. एकेकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान आणि ऐश्वर्याचा थाट पूर्णपणे नाहीसा झाला होता. ते एक उदास, खिन्न माणूस झाले होते, ज्यांचे आयुष्य आता शेवटच्या टप्प्यावर आले होते. वर्षानुवर्षे वडिलांविषयी मनात द्वेष बाळगणारी रिधिमा त्यांना त्या अवस्थेत पाहून अवाक झाली. तिचं मन पाघळलं आणि डोळ्यांतून अश्रू ओघळले. डॅड, ती थरथरत म्हणाली. मिस्टर त्रिपाठी हळूच उत्तरले. आश्चर्यचकित होऊ नकोस रिधिमा. माझ्याबरोबर हे घडणारच होतं. मी केलेल्या वाईट कृत्यामुळेच हे झालंय. रिधिमा रडत म्हणाली. पण डॅड, व्हीलचेअरवर का आहात तुम्ही? ते शांतपणे उत्तरले. फोनवर तुला सांगितल्याप्रमाणे मला क्लुमोनिया नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. प्रत्येक दिवसागणित हा आजार मला मृत्यूकडे ढकलतो आहे. शरीराचे एक एक अवयव काम करायचं थांबवत आहेत. रिधिमाचं मन वडिलांची अवस्था पाहून द्रवून गेलं. पण डॅड, यावर काही इलाज असायलाच हवा ना? नाही रिधिमा, ते हळूच म्हणाले. गेल्या 4 वर्षात मी संपूर्ण जग फिरलो. सर्वोत्तम डॉक्टर्सना दाखवलं, पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर जाणवलं, या जगातलं सगळं पैसा असूनही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जेव्हा पैसा असतो तेव्हा माणूस स्वतःला देव समजतो. पण देवाचा कोप आलाच तर त्या पैशाची किंमत फक्त कागदाच्या तुकड्या एवढी राहते. तू आयुष्यभर माझ्या प्रेमासाठी तडफडलीच, पण मी पैशाला महत्त्व दिलं. आज माझ्याकडे खूप पैसा आहे, पण जीवन उरलेलं नाही. जर पैसा कमावण्यातला वेळ मी तुला दिला असता तर आज शेवटच्या क्षणी माझ्याकडे काही चांगल्या आठवणी तरी असत्या. पण आता आहेत फक्त पश्चाताप. तुला वेळ न दिल्याचा, प्रेम न दिल्याचा आणि तुझ्या आदित्यला तुझ्यापासून हिरावून घेतल्याचा. हे ऐकून रिधिमाचे अश्रू अनावर झाले. वडिलांच्या वेदना आणि अपराधगंड पाहून तिच्या मनातला द्वेष वितळून गेला. ठीक आहे डॅड, हे सगळं सांगायची गरज नाही. नाही रिधिमा, आज सगळं बोलू दे मला, मिस्टर त्रिपाठी ठामपणे म्हणाले. मी खरंच तुला खूप वेदना दिल्या. बाप म्हणून मी अपयशी ठरलो. आदित्य हा एकदम उत्तम मुलगा होता. तो तुझ्यासाठी परफेक्ट जीवनसाठी ठरला असता. पण तरीही मी त्याला तुझ्या आयुष्यातून दूर केलं, फक्त कारण तो आपल्या स्टेटसचा नव्हता. मी त्याचा जीव घेतला. खरंच रिधिमा, मला बाप म्हणवण्याचाही हक्क नाही. रिधिमा रडत म्हणाली. नाही डॅड, तुम्ही आदित्यला मारलं नाही. माझ्या रागामुळेच मी तसं समजत होते. मिस्टर त्रिपाठी डोकं हलवत म्हणाले. नाही बेटा, नाही. तू नेहमी मला दोष दिलास आदित्यच्या मृत्यूसाठी. आणि खरं सांगायचं तर ते बरोबरच आहे. माझ्या घाणेरड्या डावपेचांमुळेच आदित्यला हे शहर सोडावं लागलं. त्याच्यामुळेच तो त्या अपघाताला बळी पडला. हो, मीच जबाबदार आहे त्याच्या मृत्यूला. तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. आदित्यच्या मृत्यूनंतर तू मला सोडून गेलीस, मुंबईला निघून गेलीस आणि 4 वर्ष माझा चेहराही पाहिला नाहीस. अगदी बरोबर शिक्षा दिलीस मला. मी त्यालाच पात्र होतो. रिधिमाला आता भावना आवरल्या नाहीत. ती धावत जाऊन वडिलांना घट्ट मिठी मारून रडू लागली. सॉरी डॅड, माफ करा मला. मी तुम्हाला सोडून जायला नको होतं. मला तुमच्या कठीण काळात इथेच राहायला हवं होतं. पण आता मी परत आली आहे. आता मी कुठेही जाणार नाही. तुमची काळजी घेईन. आदित्य मला गमवावा लागला, पण आता मी तुम्हाला गमावणार नाही, मिस्टर त्रिपाठी हळुवार आवाजात म्हणाले. बेटा, माझा वेळ आता संपत आलाय. तू कितीही काळजी घेतलीस तरी मला वाचवता येणार नाही. पण हो, एक गोष्ट तू वाचवू शकतेस, तुझं आणि आदित्यचं प्रेम.
हे ऐकून रिधिमा चकित झाली. काय म्हणताय डॅड? याचा अर्थ काय? त्रिपाठीजी म्हणतात, बेटा तुला माहीत आहे का, या जगातली सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे प्रेम. हो बेटा, प्रेमच. जेव्हा दोन माणसांमध्ये खरं प्रेम होतं तेव्हा जग कितीही प्रयत्न करो त्यांना वेगळं करण्याचा, तरी ते प्रेम कधीही तुटत नाही. तुझ्या आणि आदित्यच्या बाबतीत मी शक्य ते सगळं केलं तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी, पण मी अपयशी ठरलो. तुमचं प्रेम इतकं ताकदवान होतं की त्याने मृत्यूवरही मात केली. रिधिमा तिच्या वडिलांच्या बोलण्याने पूर्णपणे स्तब्ध झाली. रिधिमा म्हणते, काय काय म्हणताय बाबा? म्हणजे म्हणजे श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात, हो बेटा, तू योग्य समजलीस. आदित्य आदित्य अजूनही जिवंत आहे. रिधिमाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिच्या अंगावर शहारे आले. ज्या व्यक्तीला ती गेलेली 4 वर्ष मृत समजत होती तो अजूनही जिवंत आहे. पण कसं? जर आदित्य जिवंत होता तर तो इतकी वर्ष कुठे होता आणि तिच्या समोर का आला नाही? तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं. एखादी व्यक्ती ज्याला आपण सर्वात जास्त प्रेम करतो मृत आहे असं समजणं आणि वर्षांनंतर कळणं की तो जिवंत आहे, हे ऐकून एखादा काय अवस्था अनुभवेल? अशीच अवस्था आता रिधिमाची झाली होती. तिच्या मनात भावनांचा महापूर वाहत होता. रिधिमा म्हणते, पण बाबा, तो अपघात झाला होता. आदित्य मेला होता ना त्यात. मग मग कसं? तो अजूनही जिवंत आहे. शब्द तिच्या तोंडातून व्यवस्थित बाहेरही येत नव्हते. त्रिपाठीजी म्हणतात, जसं मी आधीच सांगितलं बेटा, प्रेम हेच जगातलं सगळ्यात ताकदवान शस्त्र आहे. जेव्हा ते खरं प्रेम 2 लोकांमध्ये असतं तेव्हा ते कधीच हरत नाही. तुझं आणि आदित्यचं प्रेम सदैव खरं होतं. मग तुम्हा दोघांना कसं वेगळं करता आलं असतं? देवाच्या आशीर्वादाने तुम्ही दोघं जिवंत राहिलात. बेटा रिधिमा, आज मी तुला तो सत्य सांगणार आहे जो मी गेली 4 वर्ष लपवून ठेवलं होतं. फ्लॅशबॅक. आदित्यच्या अकाली मृत्यूनंतर 2 महिने गेले होते. एका दिवशी श्यामलाल घाईघाईने श्रीमान त्रिपाठीजींच्या खोलीत धावत आला. श्यामलाल म्हणतो, साहेब साहेब साहेब, तो मोठ्या आवाजात ओरडत होता. त्रिपाठीजी म्हणतात, काय झालं श्यामलाल? एवढं का ओरडतो आहेस? श्यामलाल म्हणतो, साहेब, आदित्य परत आलाय. श्यामलाल आनंद आणि उत्साहाने म्हणाला. हे ऐकून श्रीमान त्रिपाठीजी पूर्णपणे हादरले. त्रिपाठीजी म्हणतात, काय वेळगटपणा बोलतो आहेस श्यामलाल? आदित्य गेल्याला 2 महिने झालेत. मृत माणसं परत येत नाहीत. श्यामलाल म्हणतो, मला माहिती आहे साहेब, पण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं तेच सांगतोय. त्रिपाठीजी म्हणतात, काय काय म्हणतो आहेस? त्रिपाठीजी उत्सुकतेने. श्यामलाल म्हणतो, साहेब, आदित्य इथे वाड्यात आलाय. तो हॉलमध्ये तुमची वाट पाहतोय. श्यामलालच्या बोलण्याने त्रिपाठीजी अधिकच थरारले. एक शब्द न बोलता ते लगेच हॉलमध्ये धावले आणि जे दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर आलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आदित्य त्यांच्यासमोर जिवंत उभा होता. त्रिपाठीजी म्हणतात, आदित्य, तू जिवंत आहेस? ते धक्क्यात विचारतात. आदित्य म्हणतो, हो साहेब, मी अजूनही जिवंत आहे. त्रिपाठीजी म्हणतात, हे कसं शक्य आहे? इतका भयंकर अपघात झाला होता, तू वाचलास कसा? आदित्य म्हणतो, बहुतेक हा सगळा खेळ नियतीचा आहे साहेब, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं रिधिमाच्या प्रेमाने मला जिवंत ठेवलं. आदित्य भाऊकपणे उत्तर देतो. त्रिपाठीजी म्हणतात, नाटक नको आदित्य, नीट सांग कसा वाचलास? त्रिपाठीजी रागाने म्हणतात. आदित्य म्हणतो, नदीत पडल्यावर मी बेशुद्ध झालो. पाण्याच्या प्रवाहाने मला डोंगराच्या दुसऱ्या बाजूला वाहून नेलं. तिथे जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातीने मला शोधलं. त्यांनी त्यांच्या नैसर्गिक औषधांनी माझी सेवा केली. माझ्यावर गंभीर डोक्याला दुखापत झाल्यामुळे मी खूप कमकुवत झालो होतो. शुद्धही नीट नव्हती. जवळजवळ 2 महिने गेले मला पूर्णपणे सावरायला. पण एकदा बरा झालो तेव्हा पहिलीच गोष्ट माझ्या मनात आली की मला त्या व्यक्तीला कळवायलाच हवं की मी जिवंत आहे. मी सहन करू शकलो नाही की रिधिमा मला कायमचा हरवला असं समजत राहील. मी त्या जमातीचे आभार मानले आणि इथे लगेच परतलो. श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात, ठीक आहे आदित्य, मी तुझ्यासाठी खुश आहे, पण मी तुला रिधिमाला भेटू देणार नाही. आदित्य म्हणतो, साहेब, कृपया असं करू नका. मी आणि रिधिमा पुरेसे एकमेकांपासून दूर राहिलोय, पण आता नाही. कृपया आम्हाला एकत्र होऊ द्या. आदित्य विनवतो. त्रिपाठीजी म्हणतात, रिधिमा आता इथे नाही आदित्य, ती मुंबईला गेली आहे. आदित्य म्हणतो, मुंबई? पण का? आश्चर्याने. श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात, तुझा मृत्यू झाल्याचं गृहीत धरून रिधिमा पूर्णपणे कोसळली. तिने मला तुझ्या मृत्यूला जबाबदार धरलं आणि कायमची मला सोडून गेली. आदित्य म्हणतो, मग तुम्हाला यातून काय मिळालं साहेब? शेवटी तुम्ही तुमची स्वतःची मुलगी गमावली.
श्रीमान त्रिपाठीजी म्हणतात, हा फक्त थोड्या काळाचा प्रश्न आहे आदित्य. वेळ लागेल, पण एक दिवस मी नक्कीच माझ्या मुलीचा विश्वास परत मिळवीन. हळूहळू ती तुला विसरेन आणि मग मी तिला तिच्या स्टेटसला शोभेल अशा व्यक्तीशी लग्न लावीन. आदित्य म्हणतो, हे सगळं चुकीचं आहे साहेब. रिधिमाला हक्क आहे की ती जाणून घ्यावं की मी जिवंत आहे. मी तिला संपर्क करेन आणि सत्य सांगेन. त्रिपाठीजी म्हणतात, जर तू तिच्याशी संपर्क साधलास तर लक्षात ठेव आदित्य, मी तिच्या आयुष्यातील ती गोष्ट काढून घेईन जिला ती तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते. आदित्य म्हणतो, काय काय म्हणताय साहेब? आदित्य तणावाने म्हणतो. त्रिपाठीजी म्हणतात, रिधिमाचं इन्स्टिट्यूट, जर तू तिच्याशी संपर्क साधलास तर मी तिचं ते स्वप्न उद्ध्वस्त करीन. तिचं इन्स्टिट्यूट कायमचं बंद करीन. आदित्य म्हणतो, नाही, तुम्ही असं करू शकत नाही. ते इन्स्टिट्यूट रिधिमाचं आहे, तुम्ही ते बंद करू शकत नाही. त्रिपाठीजी हसतात. मी जे बांधलंय ते मोडायलाही समर्थ आहे आदित्य. विसरू नकोस, ते इन्स्टिट्यूट माझ्या पैशांनी उभं राहिले. जर मला हवं तर ते संपवणं माझ्यासाठी काही मोठं काम नाही. आदित्य म्हणतो, गरजू लोकांना मदत करणं हेच रिधिमाचं आयुष्य आहे साहेब. ते इन्स्टिट्यूट तिच्यासाठी सर्वस्व आहे. तुम्ही ते तिच्यापासून कसंही राहून घेऊ शकता. त्रिपाठीजी म्हणतात, मग हेच असेल तुझ्या प्रेमाची खरी परीक्षा. आदित्य, तू खरोखरच तिच्यावर प्रेम करतोस ना? चला मग तुझं तिच्यावरचं खरं प्रेम किती आहे ते बघूया. तुला चांगलंच माहीत आहे की ते इन्स्टिट्यूट तिच्या जगासारखं आहे, बरोबर ना? तर जर तुला नको असेल की मी ते इन्स्टिट्यूट बंद करावं, तर तुला तिच्या आयुष्यातून कायमचा दूर जावं लागेल. रिधिमाचं खरं सुख त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आणि जर खरंच तुला तिचं सुख हवं असेल तर तुला स्वतःचं प्रेम तिच्यासाठी बलिदान द्यावं लागेल. तू तिच्यापासून लांब राहशील तोपर्यंत मी ते इन्स्टिट्यूट बंद करणार नाही. पण जर क्षणभरसुद्धा तू तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केलास तर मी ते इन्स्टिट्यूट लगेच बंद करून टाकीन. आणि मी श्रीमंत माणूस असल्यामुळे खोटे आरोप करून ते बंद करणं माझ्यासाठी काही कठीण काम नाही. तर सांग बरं श्रीमान आदित्य, तुझं तिच्यावरचं प्रेम इतकं आहे का की तू तिच्या आनंदासाठी आयुष्यभर तिच्यापासून दूर राहू शकशील? मिस्टर त्रिपाठीने एक वाईट हसत उत्तर दिलं. आदित्य थक्क झाला. त्याला उमगलं की मिस्टर त्रिपाठी आपल्या मुलीला वेगळं करण्यासाठी किती खाली जाऊ शकतो. आदित्य म्हणाला, मी तुमचा हा राक्षसी चेहरा पाहून हादरलोय. तू बाप नाहीस, एक राक्षस आहेस. स्वतःच्या मुलीबद्दल असं काही तू कसं काय विचार करू शकतोस? पण जर खरंच तिच्या आनंदासाठी माझ्या आयुष्यातून दूर राहणं गरजेचं असेल तर हो, मी तयार आहे. मी तयार आहे हे बलिदान द्यायला. मी पुन्हा कधीच तिच्याशी संपर्क साधणार नाही. तिच्या मते मी मेलोय आणि तिने आयुष्यभर मला मेलो असं समजून जगावं. डोळ्यांतून अश्रू दाबत आणि मनात वेदना सहन करत आदित्यने उत्तर दिलं. आदित्य हळूहळू वाड्यातून बाहेर पडू लागला. पण मागून मिस्टर त्रिपाठीने आवाज दिला. आदित्य. आवाज ऐकताच आदित्य थांबून मागे वळला. मिस्टर त्रिपाठी म्हणतात, आता समजलं ना तुला पैशाची ताकद काय असते? आता तरी तुला तुझा दर्जा उमगला असेल. तर यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.